गार लागली दिसते ना. नमस्कार मंडळी, कोकणातला चाकरमणी या यूट्यूब चॅनलवरती मी निलेश आगरे पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतोय. तर मित्रांनो, आज आपल्याला जायचं आहे मध पोळं काढायला, काळंबा काढायला जायचं आहे. तर काळंबा कशा पद्धतीने आपण मुंबईत काढणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आता आपण फक्त जाऊन ते मध पोळं काळंब्याचं मोठं असतं, काय काय ठिकाणी काळंबा म्हणतात, काय काय ठिकाणी आगिया माव बोलतात. तर बघूया कुठे कशा पद्धतीने आहे ते, आणि आपण रात्री जाऊन ते काढायचं आहे. आणि आता फक्त आपल्याला जाऊन बघून यायचं आहे कशा पद्धतीने कुठे लागलं आहे ते. चला जाऊया, गाडीवरून जावं लागेल. तर आपला ड्रायव्हर आला आहे, दोन्ही बंड्या, एक वांगणकर आणि एक गाडी ना रे घाटगे, एक दोघं पण मालवणचेच आहेत आणि आपण रत्नागिरी लांजा. तर चला आता जाऊया. गाडी आहे. अरे इकडे पण आहे, सिद्ध्या पण येतं बघा. हे दोन गाड्या घेऊन आम्ही आता चाललोय बघायला कुठे मध पोळा लागलाय ते. तर बिल्डिंगमध्ये आहे, 20व्या माळ्यावरती आहे असं मला समजलं होतं. तर आता जाऊन बघूया आधी. तर चला मित्रांनो, आता आपण जाऊया. आपण गाडीवरून बाईकवरून निघालोय. आता गेल्याच्या नंतर आपण तुम्हाला दाखवतो कुठच्या ठिकाणी मध पोळा लागलाय ते काळंबा. फायनली आम्ही आता आलोय बिल्डिंगच्या इथे. तर बिल्डिंग बघू शकता तुम्ही. तर आता बघूया, जाऊया एकदम टॉप फ्लोअरला. वरच्या ठिकाणी ते बाल्कनीच्या साईडला लागलेलं आहे. तर आधी जाऊन आपण पडताळणी करूया कशा पद्धतीने कुठे कसं काय करता येईल ते. कारण मुंबईच्या ठिकाणी काढण्याचा एक्सपिरियन्स आपला पहिल्यांदाच असेल, त्याच्यामुळे अगोदर व्यवस्थित बघितलं पाहिजे कशा पद्धतीने काढलं पाहिजे, काय केलं पाहिजे ते. तर बघूया, आणि त्याच्यानंतर मग आपण रात्री येऊन काम 25 करून टाकूया. तर चला आता जाऊया, बघूया कुठे लागले ते. अरे बापरे, हे तर मोठंच मध पोळा आहे. तर याचं काम आपण रात्री करूया. मधमाशा बघा कशा पद्धतीने एकजूट झाले. जरी उठली ना तरी मारुतीराया बनवून टाकली. तर आज रात्री आपण यांचा काम करून टाकूया. तर भेटूया रात्री. आहे रे, जीवाशी धोके करायला लावता तुम्ही. हा दिसतंय ना आता. चाकू बिकू फिरवशील पोरावर. सगळ्यांना कळेल मत कुठे गेलं.
व्हिडिओ फक्त मजबूत बनव. हा जाम पकड हा. बोलत पप्पा माझ्याला जाम पकड. पकडला मदन घेतलोय मला जर एकही मधमाशी आली मी घेतो ते मध आहे ना छान. सोने निशाण पहिला तर बघ काढला येते बघ. ते आता नंतर टाका हा. गुगलला आणि लाईव्ह मत खाते रे चट चट हा कर फक्त मधाचा पाऊस पडतोय. मधाचा पाऊस म्हणजे पहिले फक्त पाणी आलं. मध सोड मध सोड. गोड आहे का रे? अरे लई गोड आहे. आणि काकाने बाटल्या आणलेल्या होत्या. त्यांना वाटलं छोटा असेल. पहिला मी घेतला शेतात. मग मी दुपारी बघून गेलो. काय नाही केस पांढरी होती बाकी काय नाही राहू दे जागेवर. जेव्हा घेताना ना हॅलो जरा सोडा हे पकडा जरा जावा तुला राहू दे, ज्याला दिला नाही त्याने तेव्हा त्याला ठेवूया जागेवर. आपल्याला कळलं तुझ्या पद्धतीने आपल्याला दिला नाही. काय दुकानात करून दिला नाही आपल्याला त्याच्यासाठी सोडायचे असते. चालेल हातानंच करतो ना हे बोलतो फटाफट करता आता आळ्या चेपतील करतो आळ्या चेपतील हा आता काय ते झालं काय काय प्रॉब्लेम काय नाही आळ्या नाही आळ्या म्हणजे त्या मधमाशीचे हे असतात ना. अंडी अंडी आडवा व्हिडिओ बनव. रोज दुसरा आला काहीतरी माझा हे मला. हे बंद थोडी ना पण सांगतो जाईल फटाफट कारण हे क्लीन नाही ना परत त्याच्यात हे झालं. क्लीन 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 नाही नाही बोलत नाही ह्याच्यात बोलतंय की हाताने काय दाखवतात. ते नंतर एकदम पलटी करून आता ठेवूया. राहुल एक मिनिट ही आता ह्याच्यावर जात अशी परत ह्याच्यावर जाईल ह्याच्यावर आहे ना ह्याच्यावर जा सर माहिती ते कर नको हे भरेल अजून आता. हे तुम्ही भरा ना तोपर्यंत तिकडे ह्याच्यात. हा तू मग तुझा आमचं एक काम चालू राहील काहीतरी. तुझा माझं सांभाळ तिथे खाली बघा सांभाळा तांदळाच्या पिठाच्या डब्याच्या बाजूला असे डबे आहेत बघ. हे असतील तर बाहेर काढायला लागेल. आणि हे असतील तर वाईट वाईट जातील. साईडला काढ. आम्हाला गावाला हे पण खायला भेटायचं नाही. घेऊन यायचे बाबा आमच्या जाऊन. थोडं साईडला करून करा ना असं आरामात. गिरायक पण वाढले माहिती मला नंतर गिरायक वाढले ठीक आहे. काय लागेल तिथे, हा? नॅचरल टेस्ट कर. टेस्ट कर. हे खायचं का अरे तू ट्राय कर. वॉफल मग त्या टॉर्चवर त्याचं खाद्य आहे, हे ना. पिकिया म्हणतात त्याला. आपण हे झाडाचं कसं काढतो चला हो, इकडं जा. त्याच्यामध्ये इकडं बसले. हवेशीर काढायचं हा फ्राय करायची. केरळवालाच दाखव. मधाने भिजू. अभिषेक झाला त्याचा, अभिषेक. मधाचा अभिषेक झाला. सगळं एवढं आहे ना वेस्टेज केलं म्हणजे बाटली नेली ती बंद. नाही नाही डायरेक्ट फोनच केला एक दोन म्हणजे खूप कमी वेस्ट गेला. एकदम वेस्ट कमी एकदम कमी वेस्ट काढलं तो आम्ही जागेवर ठेवून दिला. हो